तो आहे ना मंगलोर मधला आहे प्रॉपर, की पर पर्सन मग आणि 1,20,000 रुपये पर्यंत जाऊ शकतात. काशीद बीचचे आहे ना, आपण पहिले काशीद बीचला जाणार आणि काशीद बीच टू डायरेक्ट समुद्राच्या कडकडनी डायरेक्ट आहे ना गोवा करत आणि कर्नाटकचा काही भाग मग डायरेक्ट केरळ बिरळ असं करत करत डायरेक्ट आपण कन्याकुमारीला. इतना 4 बजे डालता ना कल, 4 बजे था ना. ते घोडा आहे हा गोटे बिना डोक्यावाला खत्म. मग तुला कोणी इथं बोलावलं बी आला फुकट खायला इथं जात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये. शर्ट घातलंय, जीन्स पॅन्ट, काळा शर्ट लई दिवसामधला आहे. ज्यावेळेस माझी तब्येत होती ना त्यावेळेस हा पसत पण नव्हता. आता डाईट मुळे जरा पसायला लागलेला व्यवस्थित. लय गोठ्या बघा, पोरांनी घोडा आलेलं आहे आणि ते घोडा आहे हा गोटे आहे बिना डोक्यावाला. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. पोरांची पार्टी चालू आहे आज आणि सगळे सुशिक्षित पोर गया बहुत तेज हो रहा है. तो दुकानवाला पहिल्या मागल्या ब्लॉग तुम्ही बघितला असेल. दुकानवाला तो पोरांनी घ्यायची तयारी केलेली आहे. या साईडला रितेश पोरांक बैलगाड्याची बैल आहे. बैल आहे कसा बघा, कसा आहे लय गरम आहे. तुमसे ना हो पाएगा. दुकानवाला नालायक हो का, हातोचे पोरांचा गोठा इथं आणि बरेच जण असतात. आज पार्टी चालू आहे बघा आणि नेमका गोट्या पण आलेला आज. आणि हा रितेश गोट्या आज पार्टी आहे का? कायची पार्टी आज? चिकनची. किती जण आहे? 7-8 जण आहे. 7-8 जण आहे का? मग तुला कोणी इथं बोलावलं बी आला फुकट खायला इथं जात. फुकट येते 10 रुपये निघत नाही रे कधी. कुठल्या पोरांनी पैसे दिले? या फुकट्यांनी म्हणलं पैसे काढले, म्हणलं हा फुकटा म्हणलं पैसे काढले आणि एखाद्या सौजन्यांनी इथं पार्टी चालू आहे. आज 2 वाजले आता, अजून चहा पण न पेलो. गोट्यावरून निघतो पहिला. ते पोरांची पार्टी आहे जेवायची. काय चिकन आणलंय का मटन? चिकन आहे का? कोण मयूरचे असते तरी म्हटलं फुकट्यांनी पैसे काढले. आले त्यातले निंबी फुकट खाणार आहे रे. हरामी हो बेटा. अरे तू तर आहेच रे त्यातला. तर गोट्याने जिंदगीत रुपयाला काढला, गोट्या पण आला त्यात. चालून द्या पोरांचं, काय आता एन्जॉय करून द्या. आपलं डाईट असल्यामुळे आपण नाही खाणार. तसे आपल्याला पण ऑफर दिली आता मयूरनी, मेन माणसांनी बोलवलंय मला. आपण चहा प्यायला जाऊ पहिला. चहाची तलब झाली. वैभव आहे बघू, वैभवला पिकअप करून जाऊ. आणि आपली एक ड्रीम आपली राईड आहे. आपण ती बघतोय आता. एक पार्टनर शोधतोय सवय का, कारण खर्चिक गोष्ट आहे ती. काशीद बीचचे आहे ना, आपण पहिले काशीद बीचला जाणार आणि काशीद बीच टू डायरेक्ट समुद्राच्या कडकडनी डायरेक्ट आहे ना गोवा करत आणि कर्नाटकचा काही भाग मग डायरेक्ट केरळ बिरळ असं करत करत डायरेक्ट आपण कन्याकुमारीला. साधारण इस्टिमेट काढलंय मी बरं का, की पर पर्सन मग आणि 1,20,000 रुपये पर्यंत जाऊ शकतात. टोल टॅक्स वगैरे, त्यातलं जेवण खाणं राहणं सगळ्या गोष्टी आल्या. साधारण आमची ट्रिप होऊ शकते ती 35 दिवसाची. आता बरेच मोठी ट्रिप आहे आपल्या, फक्त प्लॅनिंग करायला वेळ लागेल. फक्त मी ना जे मुरुडेश्वर आहे ना तिथपर्यंत मी प्लॅन केलेलं आहे. आणि मुरुडेश्वरच्या पुढे ना मला एवढं माहित नाही टुरिस्ट प्लेस कोणते कुठं थांबायला पाहिजे वगैरे नाही का. तर आपला एक मित्र आहे शेट्टी, तो आहे ना मंगलोर मधला आहे प्रॉपर. त्याला विचारू आपण नाही का की आपण कुठं स्टे करू शकतो. आणि ते प्लॅनिंग झाल्यानंतर आपल्या पहिला पार्टनर शोधायचा आहे. म्हणजे आपल्या सोबत फक्त एक जण जरी भेटलं ना तरी लय झालं. फक्त त्यांनी पैसे द्यायला पाहिजे. 2.5 लाख रुपये लागतील माहिती का. पण मिनिमम 1,20,000 पर पर्सन काढले ना 2 जणांनी, काम झालं राव. मग
मग लई नाट ट्रिप होईल, मजा येईल. जवळपास आम्ही 30-35 दिवस बाहेर राहील तेव्हा. आता तळावडत आहे ना, असं झालंय ना की पालिकेमध्ये की रोड मध्ये खड्डा आहे, खड्ड्यामध्ये रोड आहे कळत नाही. या साईडला पूर्ण खोदून ठेवलंय आणि परत डांबर टाकले. खड्डे किती झाले बघा, ते गाडी चालू शकत नाही ना. असे टू व्हीलर वाले जर पडले त्यात तर ऍक्सिडेंट होऊन जास्त दुखापत होऊ शकते. भैया 2 चाय दो, भैया 2 चाय. तर चाटा आपला इथं चहा प्यायचा, मस्त चहा बनली कॅनबे चौकातच इथं. आता बराच वेळा दाखवून या आपल्या काय भेटणार नाही, याचं पेड प्रमोशन काय करत नाही आपण. बॉक्स आणला होता बर्फ, बघतो आपण किती राहिलाय. कितना 4 बजे डालता ना कल? 4 बजे था ना. अबे आप भी देखना पड़ेगा. अरे पाणी झालं आता अख्खं, पाणी झालंय बघू शकता तुम्ही. पण बर्फ आहे अजून ना, बर्फ लई हो. पण आता एवढं ट्राय मारू की किती वेळ चालतंय अजूनही. आता साधारण 2:30 वाजलेलं आहे बरं का. आणि आपण काल 4 वाजता तो ठेवला होता बर्फ. म्हणजे चिकन आहे ना, आपण ते आहे ना बॉक्स मध्ये ठेवलं होतं बर्फ टाकून. म्हणलं होतं की आपण चेक करायचं होतं आपल्याला. अजून पण साधारण 2 तास चालून तो बर्फ एवढा आहे आता अवेलेबल अजून. म्हणजे सक्सेस आहे बरं का. वरती टिकायला अजून बर्फ आहे ना अजून. आहे ना बर्फ, वारले बर्फ आहे अजून. रात्रभरच अख्खी रात चालन रे. आणि त्याशिवाय अजून काय ना, चिकन पूर्ण फ्रोज झालं असं कडक नाही का, ते झालेलं आहे. म्हणजे आपल्या कामाची गोष्ट तर लागली हवा आता एक माहिती. रात्रभर चालन. बघू आता किती जेवढं वेळ चालेल ना तेवढं आपण मग त्या हिशोबाने आपलं प्लॅनिंग होईल पुढलं. मग सामान न्यायचं सोबत, नाही न्यायचं, कसं न्यायचं. चार वाजले 4. ओय बुरट, एक नंबरचं बुरट आहे. ओय तुझं काट पाहिजे. अजून 4 वाजले तरी अजून तुमचं जेवण व्हायणार रे. काय बिकवा, नवीन कार्यकर्ता आलाय बिकवा. आचारी येतला ही सौजन्य याच ही सगळी फुकाट टाकी, ही सगळी फुकाटे. पाहू शकता मी थोडंच खाणार आहे. व्हेज का नॉन व्हेज आहे? व्हेज आहे का? व्हेज आहे का? व्हेज आहे का? तो भातावरचा आहे, सब्जी खावा करून. अरे कवर पण कवर थांबायचे, फुकट जेवणासाठी कवर थांबायचे. फुकट्या घेत घरी जायचं ना भाकरी तोडा. भरपूर खावा. काय कवर व्हेज, कवर भात खावा. भैया सब्जी चाहिए क्या? खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. चिकन पिठाव करत तोंडावर पाणी सुटलं पिठाचे. चमचा घालू का तोंडात? चला पोरांनी लय भारी जेवण केलं रे, पण खाता नाही डाएट मुळे. तरी पण 2-3 पीस खाल्ले. आता 5 वाजलेले, आता जिमला जायला पाहिजे. तर बरं 3-4 दिवस झाले जिमला नाही गेलेलो. आज पहिलं जिमला जाऊ. जिमवर आलो ना आपण मग कंटिन्यू करू. 4-5 दिवस झाले वर्कआउटला नाही गेलो. जरा आहे ना लूज बॉडी वाटते जरा नाही का. 4-5 दिवस झाले जिमला नाही गेलो. ट्रिपला होतो रायगडला. गेल्यानंतर बऱ्याच सुट्ट्या लागल्या. काल पण सोमवार होतं, पण काल पण सुट्टी होती मला वाटलं. पण काल तर मोकळं होतं, जिम उघडी होती. पण मी म्हटलं जाऊ दे बरं, आज नाही यायचं, आजपासून जाऊ परत. या साईडची जिम आहे आपली. अजून जिम दाखवतो. जिम लय भारी आहे. इथं जिम आहे. वर्कआउट डन. पंपले जबरदस्त आला आता. आज 1-2 मारलेलं आहे मी, बॅक अँड बायसेप.
बाई जिमवर नंतर आल्यावर मस्त आहे ना अंडी खाल्ली. अंडी खाऊनच चाललो तळावड्यात परत. आपला एक मित्र आहे ना, त्याचं काम आहे जरा फक्त आता फ्यूल पण कमी, आता डिझेल कमी आहे. डिझेल टाकतो पहिलं इथं. डिझेलला लाईन हीची नाही का? ओके डिझेल टाकू पहिलं. डाएट करायचं लय जीव आहेत आता जवळपास 2 महिने झाले मी अजून बाहेरचं काय खाल्लं नाही. तर अक्षरशः ना असं म्हणे ना एकदम असं वाटतं खाऊशी वाटतं सगळंच, पण काय जरा पोट फुगन म्हणून ना तर खात नाही. लय असं मरमर करून खायला लागते. अख्खे दिवसभरात 2दा आहे ना बॉईल एक खातोय, चिकन 2 टाइम. पण लई टाकी आता 0 कुठं आहे बाई. ओके डिझेल किती बघू आपण पहिलं. पण गाडीची रेंज चांगली, साधारण फुल जर केली ना तरी 600 किलोमीटर चालते गाडी. आता जोर पडतोय राहील. डिझेल किती बसला? 2700 रुपये डिझेल बसलेलं आहे. साधारण 29 लिटर 30 लिटरची टाकी साधारण मला वाटतं. 29 2700 2800 बसून होतं 2800. ओके 2800 बसून लाईटले 2790 आहे. हा झालं 2800 टाकल्यानंतर किती फुल होतात? ओके फुल झाली आता टाकी. कारण 4 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि गाडी चांगला आवरेज देते बरं का, काय प्रॉब्लेम नाही. 20चा आवरेज तर कंटिन्यू देते, म्हणजे लोकलला हिंडा नाही तर लॉंग रूटला हिंडा. लॉंग रूटला साधारण एक 22 किलोमीटरचा आवरेज देते. 22चा आवरेज. आणि लॉंग आपल्या कंटिन्यू सिटीला आहे ना 20चा आवरेज मेंटेन करते. 20च्या खाली तर आजपर्यंत अजून नाही आली. मी फुल AC वगैरे कंटिन्यू लावून ठेवतो तरी पण 20चा आवरेज आहे. फक्त एवढंच प्रॉब्लेम आहे की ना मारुतीला ना बिल्ड क्वालिटी नाही खास. जे कम्फर्ट आहे ना सीटचा तो पण एवढा खास नाही. बऱ्याच गोष्टी आहे ज्या खास नाही, फक्त ॲव्हरेज चांगला आहे राव बस. अदरवाईज तर मारुती 10.5 लाखाला वरती नाही, पण 10.5 लाख रुपये घेतले टॉप मॉडेल. त्याच्या अल्ट्रॉज जर घेतले असते ना तरी जमलं असतं. आता नेक्स्ट गाडी आपण मूव्ह करणार आहे म्हणजे नाही का, नेक्स्ट गाडी कोणची येणार ना ते बघतोय आता. बजेटचा इश्यू आहे थोडा, बजेटनुसार आपलं चालणार, नाहीतर आपण अजून 1 वर्ष हीच वापरणार आहे. बघू क्या हुआ? कितना बर्फ है? थोड़ा बर्फ है ना. कितना घंटा हुआ? अभी कितना बजा है? अभी देख 9 बजा, फिर 4 बजे 24 घंटा. ओके 4 में वो 5 29 घंटा चला ना. 29 तास चाललो का हे बर्फ. आणि अजून पण आहे मला वाटतं अजून 12 बजे चलेगा ये यहाँ चलेगा. 11 बजे तक चलेगा. 12 बजे चलेगा. 12 बजे बहुत ठंडा यार. और ये क्या है? चिकन अभी भी बर्फ है ना. बहुत बर्फ है देखना. ये फिर 12 बजे तक चलेगा. 12 बजे. फिर कितना घंटा हुआ? 24 और ये हो गया 5 29 और 29 32 घंटा. 32 तास चालतंय. वरती आहे बाई 32 तास चालतंय म्हणलं. ठीक आहे चला तर आजचा व्लॉग आपण इथे एंड करू. आय होप तुम्हाला आजचा आपला व्लॉग आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब. भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.